सांगायची की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी चर्चा देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीत झाली, त्याला अजितदादा उपस्थित होते. 2.5-3 तास आमची तिघांची चर्चा झाली. राजकारणामध्ये बंद दरवाजाआड जी चर्चा होती ती बाहेर सांगायची नसते, कारण ती एक प्रोटोकॉल असतो. ते काही जाहीर त्याच्यावर वाक्य करावं असं काही नसतं. पण त्यातली एक गोष्ट मात्र मी स्पष्ट सांगतो की त्या बैठकीमध्ये अजितदादांनी असं कबूल केलं की इंदापूर तालुक्यातला राजकीय निर्णय जो देवेंद्र फडणवीस घेतील तो मी मान्य करणार आणि त्याला माझा पाठिंबा असेल. एवढी मात्र चर्चा झाली आणि ती चर्चा परत अजितदादांनीच इथे इंदापूरला येऊन स्पष्ट सांगितली आणि ती चर्चा देवेंद्र फडणवीसने पण इथून स्पष्ट सांगितली. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे नेते आहेत, ते ठरवतील. बघू काय पुढे होतंय. भाऊ, काही दिवसापूर्वी तुम्ही एक खंत व्यक्त केली की महायुतीत असताना आणि महाविकास आघाडीत असताना आता महायुतीत असताना सुद्धा काही यंत्रणा आणि लोकांकडून मला टार्गेट केले जातात. तर मग असं जर तुम्हाला टार्गेट केले जात असेल तर येणाऱ्या विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीत आपण काय कवच कुंडल वापरून तयारीत आहे? नाही, ती माझी व्यक्तिशः माझी एकट्याची खंत नाही, ती इंदापूर तालुक्यातल्या तमाम जनतेची ती खंत आहे. कारण लोकसभेच्या निवडणुका कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीवर झाल्या त्यावेळेची परिस्थिती वेगळी असते आणि 3 महिन्यांनी लगेच विधानसभेची निवडणूक लागल्या, सगळी समीकरणच वेगळी होतात सांगतो. आणि मग ह्या समीकरणाला किंवा लोकसभेमध्ये चर्चा होती एक, लोकसभा झाल्या विधानसभेला वेगळं स्वरूप होतो बाहेर, याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप खंत आहे ह्या सगळ्या घडामोडीमध्ये. आणि शेवटी कुठल्याही निवडणुका हे जनता ठरवते काय करायचं ते. आणि मला असं वाटतं ही जनतेतली खतखत आहे, ती मला बोलून दाखवली म्हणून मी ती व्यक्त केली. हा एक भाग. दुसरा भाग, हल्ला कोणावर होतो? जिथं शक्तीस्थळ आहे तिथं हल्ला होतो. आम्ही कायम शक्तीस्थळच्या रूपामध्ये इथं आम्ही काम केलेलं आहे आणि त्यामुळं साहजिकच टार्गेट केलं जातं, अडवणूक केली जाते. बऱ्याच वेळा काही लोकांचा अशी एक प्रयत्न असतात की बाबा हा माणूस इथून वर आला नाही पाहिजे, हा इथंच अडकला पाहिजे, हा उद्या भविष्यामध्ये. कदाचित काही लोकांना आमची भीती वाटत असेल. आता आम्ही तर काही वाईट नाही, आम्ही तर काही कोणाचं नुकसान केलेलं नाही. पण आता जर कोणाची ही खंत असेल किंवा भीती वाटत असेल त्याला मी तरी काय करू. पण एक गोष्ट निश्चित आहे की जनता आता खूप हुशार झालेली आहे. हे सगळ्या गोष्टी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.